कौशल्या दशरथ के नंदन, राम ललाट पे शोभित चंदन। रघुपति की जय बोले लक्ष्मण, राम सिया का हो अभिनंदन। अंजनी पुत्र पड़े है चरण में, राम सिया जपते तन मन में। मंगल भवन अमंगल हारी, द्रबहु सुदशरथ अचर बिहारी। राम सिया राम जय जय राम। 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 इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। सीतायनाच्या दुसऱ्या भागात आज आपण काही विशेष गोष्टी जाणून घेणार आहोत। आपण मागच्या भागात बघितलं की त्रेतायुगामध्ये जनक महाराजांनी जेव्हा त्यांना ऋषीपुत्रांनी विचारलं की आता तुम्हाला मूलबाळ व्हायला हवं, या राज्याची काळजी त्यांना घ्यायला हवी, तेव्हा ते म्हणाले मला राज्याची काळजी नाही, मला पृथ्वी मातेची काळजी आहे। आणि पृथ्वी मातेची काळजी असल्यामुळे त्या देवतेनं इथं यायलाच हवं। आता इथं त्या देवतेनं इथं यायलाच हवं ही जेव्हा ते विनंती करतात, प्रार्थना करतात, तेव्हा पुढे काय आहे हे जाणून घेऊया। काही महिन्यानंतर एका पहाटे अगदी झुंजूमुंजूची जी वेळ असते त्या वेळेला जनक महाराज घराच्या राजवाड्याच्या बाहेर पडतात। माता सुनैना त्यांना पोचवायला दारात येतात। रथात बसल्यावर सुनैनांकडे बघतात आणि म्हणतात मी जिथे नापीक जमीन आहे, अनेक वर्ष पाऊसच आला नाही, अशा ठिकाणी जाऊन तपस्या करणार आहे। माता हसत हसत त्यांचा निरोप घेताना हात हलवतात। पुन्हा तिथंच थोडं 2 मिनिट थांबतात आणि विचारतात सुनैना, तुला आपल्या मुलीचं स्वागत करायला यायचं नाही का ग? गेल्या अनेक वर्षांपासून मातेचं एक स्वप्न असतं की आपल्याला मूल व्हावं, आणि तिचे पती तर ऋषी तुल्य असतात, त्यांचं संसारात जराही लक्ष नसतं, पण पतीचं ती तपस्या, त्यांचा स्वभाव त्यांना खूप आवडत असतो। त्या कधीच त्यांच्या साधनेत आड येत नाही। आणि जेव्हा त्यांना कळतं की आपल्याला मुलगी येणार आहे, त्याच क्षणी माता अतिशय आनंदानं बाबांच्या बाजूला जाऊन बसतात आणि जनक बाबा आणि माता त्यांचा रथ आता त्याची घौडदौड सुरू होते। एका निर्मनुष्य वस्तीत एक नापीक जमीन, जिथे अनेक वर्षांपासून पाऊसच आलेला नाहीये, अनेक वर्षांपासून तिथे काही एक पान सुद्धा कोणी, एक झाडाचं पान सुद्धा कोणी बघितलेलं नाहीये, अशा जागेवर जनक महाराज खडकाळ जागेवर तिथं बसतात। त्यांच्या बाजूला मातांनी जे नामस्मरण त्यांना, म्हणजे स्वामींनी, बाबांनी जे नामस्मरण त्यांना दिलं असतं, जो मंत्र दिला असतो, त्याचा जप त्या सुरू करतात आणि जनक बाबा ध्यानात जातात। ती पहाटेची वेळ असते, त्यांचं ध्यान सुरू असतं, मातेचा जप सुरू असतो। दुपार होते, प्रचंड ऊन, त्याचे चटके मातांना बसतात, पण थोड्याच वेळात त्यांना जाणवतं हे सुसह्य ऊन आहे।
संध्याकाळ होते, रात्र होते. जनक बाबा ध्यानातच असतात. आणि दुसऱ्या दिवशीची पहाट, झुंजू मुंजूची वेळ, आणि त्याच वेळेला माताला एक आवाज ऐकू येतो, तो रडण्याचा, एक तान्ह्या बाळाच्या रडण्याचा गोड आवाज, जो कित्येक वर्षांपासून त्याच्या कानात घुमत होता तो आवाज. आणि किती मधुर आहे हा आवाज, किती गोड आहे, किती सुंदर आहे. कुठून येतोय हा आवाज? म्हणून जपायची माळ त्या हळूच बाजूला ठेवतात, बाबांच्या मांडीला हात लावतात आणि नंतर पायापर्यंत तो हात पसरवतात, पायाला स्पर्श करतात. अहो, ऐकलं का? तान्ह्या बाळाचा आवाज आहे, चला ना. आणि त्याच क्षणी जनक बाबांच्या समोर एक दृश्य आलं असतं. त्याच्यात असते देवता. मी आलीये, मी आलीये. ती अद्भुत देवता. आणि तितक्यात बाबा हळूच आपले सुंदर डोळे उघडतात. मातेचा हात धरून त्यांनी आणलेले एक विशेष नांगर असतं, ते नांगर घेऊन जिथे आवाज येतो तिथे ते नांगर घेऊन जातात. आधी प्रार्थना करतात, मला ठाऊक आहे तू या पृथ्वी मातेची काळजी घ्यायला आलेली आहे. आणि त्या जागेवर जेव्हा येतात तेव्हा इटुकले पिटुकले छोटे मोठे अशी पक्षी, पशु, जनावर त्यांना दिसायला लागतात. एक चाहूल असते पृथ्वी मातेची की मी आलीये, मी आलीये. आता माझं स्वागत करायला आधी कोण आलंय? तर पशु, पक्षी आणि वेगवेगळी जीव जंतू, जनावर. त्यांना हा संकेत कळतो की पृथ्वी मातेचं स्वागत करायला हे सगळे जीव आलेत. त्या सगळ्या जीवांना ते नमस्कार करतात, पृथ्वी मातेला नमस्कार करतात आणि म्हणतात, मी जी तपस्या केली होती ती तुझ्यासाठी होती, मला तुझी काळजी आहे. मी या लेकराचा राज्याच्या साठी बिलकुल उपयोग नाही करणार, मी शब्द देतो. आणि आपला नांगर घेऊन ते चालू लागतात. एका ठिकाणी तो नांगर असा जोरदार वर जातो आणि तिथं खड्डा पडतो. एक पाहता पाहता मोठा खड्डा. आणि त्या ठिकाणी एक लहानसं लेकरू आपले हात पाय हलवून टेह 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 असा गोड त्या आवाजात या आई बाबांना साथ घालतं की मला उचला, मी आले आहे, मला उचला ना. त्याच क्षणी आभाळात विजेचा थैथयाट होतो. रिमझिम रिमझिम पाऊस येतो. तो पाऊस जनक महाराज बघतात डोळ्यांनी की किती अद्भुत, किती सुंदर, किती रेशमी पाऊस. कित्येक वर्ष झाले या धरेवर पाऊसच नाही, सारा दुष्काळ पडलाय. आणि आज किती किती सुंदर या पावसाच्या धारा, किती सुगंध सुटलाय साऱ्या मातीला, किती अद्भुत झालीये ही सृष्टी. एक दिव्य तेज पृथ्वीवर आलेलं असतं. सारा असमंत असा गुलाबी सर भगवा असा झालेला असतो. आणि हळूच जनक महाराज मानेखाली हात घेतात, एक कमरेखाली, आणि त्या गोड बाळाला उचलून त्याचा एक चुंबन घेतात. मी तुझं स्वागत करतो देवी, तुझं स्वागत करतो अगदी हृदयापासून. आणि मातेच्या हातात देतात. आता मातेच्या हातात बाळ आल्यावर पावसाची गती आणखीन वाढते. धुवाधार पाऊस येतो. कसं तरी स्वतःचा बचाव करत, बाळाचा बचाव करत आता त्यांचा प्रवास सुरू होतो आपल्या राजवाड्याकडे. राजवाड्यात खूप आनंद होतो. मीनाक्षी तिथेच असते आणि सगळ्यांना असं वाटतं की आता हे आपलं बाळ आहे,
आणि आपलं बाळ तर त्याच्यामुळे त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे. कालच श्रीरामाचा जन्म बद्दल आपण आख्यायिका जेव्हा ऐकली प्रभूजींकडून, तेव्हा कळलं की सूर्य तिथून ढळतच नव्हता. तशी स्थिती जनक महाराजांची झाली होती आणि जनक महाराज त्या महालातून हलण्याचा त्यांचा विचारच होत नव्हता. इतकं सौंदर्य, इतकं तेज त्या बाळात होतं आणि ते बाळ खिळवून ठेवत होतं. एक गाणं आहे बघा, माझ्या घरी हसरे तारे, कशास पाहू मी नभाकडे. असं आपली प्रत्येकाची स्थिती असते जेव्हा आपल्या घरी लहान बाळ येतं. आपण पूर्णपणे त्या बाळात रममाण झालेलो असतो. अपवाद वगळले तर जवळपासच्या वस्तीमध्ये महाराज भेटी देत होते, पण तिथे त्या राज्याची वेस काही ते ओलांडत नव्हते. आणि मग त्यांना एका ऋषीपुत्राचं बोलावणं येतं की आम्ही तुमची खूप अगदी अगतिकतेनं, व्याकुळतेनं वाट बघतोय, तर तुम्ही यावं. इकडे मीनाक्षी माता सीतेची काळजी घेत असते आणि तिच्या बरोबर असते ती उषा. या 2 दासींचं वर्णन इथे केलेलं आहे. मीनाक्षीच्या वडिलांच्या मृत्यूपूर्वी जनक बाबांनी त्यांना एक शब्द दिला असतो की तुम्ही कुठलीही काळजी करू नका, ही लेक आता माझी आहे आणि मी तिची संपूर्ण काळजी घेईल. आणि त्या क्षणी त्यांनी प्राण त्यागला असतो. नंतर मीनाक्षी जनक बाबांच्या राजवाड्यात माता सीतेचं संगोपन करण्याचं काम करीत असते. तिनंच पुढं सांगितलंय प्रतिष्ठेच्या कल्पनेबद्दल की या राज्यात प्रतिष्ठेची कल्पना जी होती ती प्रतिष्ठेला महत्व, पण आमचं जीवन हे साधं आणि सोपं होतं. गरजा आणि अपेक्षा या थोड्या होत्या. या शब्दात आपल्याला किती गोष्टी मिळतात की गरजा आणि अपेक्षा या थोड्या होत्या. साधेपणात प्रतिष्ठा, निसर्गातील सर्व गोष्टींचा आदर, इतरांना कमी पडू नये, कुणीही जास्त घेत नसे, आई वडील नसलेल्या अनाथ मुलांची काळजी घेतल्या जाई आणि वयोवृद्ध व्यक्तीचा मान, प्रत्येकाचा सन्मान, हे एक तत्वच आमच्या राज्याचं होतं. या सगळ्या गोष्टीतून किती मातेने आपल्याला शिकवलेलं आहे की प्रतिष्ठेची कल्पना काय, तर साधेपणा. ऋतुचक्राप्रमाणे आम्ही जगत होतो आणि निसर्गाची लयबद्धता समजली जात होती. कठीण समय आपल्याला काही धडे शिकवायला येत असतो, त्यात आपली तत्व आणि निष्ठा यावर दृढ राहायला हवं, असं जनक महाराजांनी आम्हाला शिकवलं होतं. मी पुन्हा हे वाक्य रिपीट करते की कठीण समय आम्हाला धडे शिकवायला येत असतो. हे आपल्या सगळ्यांसाठीच आहे, कारण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक काळ असतो की जो काळ अतिशय कठीण असतो, अतिशय बिकट असतो, परीक्षा घेणारा असतो. आता मी काय करू, मी हतबल झालेले असं आपण म्हणतो, पण तो जो काळ असतो तोच आपल्याला शिकवायला आला असतो. आणि त्या काळाला त्याप्रमाणेच आपण समजलं की हा काळ मला काहीतरी शिकवायला आलाय, मला यातून काहीतरी शिकायचंय. तेव्हा आपण पूर्ण शरणागती स्वीकारतो, असं पुढे जाऊन माता आपल्याला सांगतात आहे, आणि आपल्याला रस्ता मिळतो. तर ही जी सगळी रहस्य हे आपल्याला सीतायनातूनच उलगडतात. प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द आपल्याला तिथे वाचता येणार नाही, पण त्या शब्दांच्या पलीकडे असलेला अर्थ आपल्याला माता उलगडून देत असतात. ही पण अतिशय सुंदर गोष्ट आहे की आपल्याला जेवढं लागतं त्यापेक्षा निसर्गाकडून घेण्याचा विचारच आम्ही करत नव्हतो. प्राणी आणि वनस्पती जगताच्या गरजांची सुद्धा जाणीव होती. जशी जशी लोकांची संख्या वाढली तसं तसं मात्र आक्रमण व्हायला लागलं. सीतेच्या आगमनानंतर कित्येक महिने बाहेर जनक महाराज पडले नव्हते, पण ऋषीपुत्राच्या विनंतीनुसार त्यांनी ठरवलं की आता मला ही वेस ओलांडायला हवी. ज्या ऋषीपुत्रांना माझ्या मार्गदर्शनाची, माझ्या मदतीची गरज आहे, त्यांना मला मदत करायला हवी. आणि ते माता सुनैनाला सांगतात की माता, मी उद्या अगदी पहाटे तुमचा निरोप घेईन. आणि माता मान डोलावतात.
आणि पहाट होते. आता जनक महाराज सीतामाता जिथे झोपलेल्या असतात तिथे जातात. माता सीता वर्षाच्या व्हायच्याच असतात. तर त्यांच्याकडे जाऊन ही पण गोष्ट बघा किती महत्वाची, की आपण आपल्या तान्ह्या लेकरांशी, जसं पोटातल्या बाळाशी आपण बोलतो, अभिमन्यू घरोघरी म्हणतो, तसंच लहान बाळाशी, आज ममता माऊली आहे की नाही माहिती नाही, लहान बाळाशी सुद्धा कसं बोलायला पाहिजे. तर जनक महाराज त्यांना सांगतात की माता सीते, मी आता बाहेर जाणार आहे. माता हा शब्द तरी किती सुंदर, की आपल्या लेकीला माता म्हणणं. मी आता बाहेर जाणार आहे. कुठे जाणार आहे सांगू? आणि मग त्याचं वर्णन ते करायला लागतात, की अशी वेस ओलांडणार, अशी ऋषीपुत्रांची कुटी आहे, तिथे मला जायचंय, तिथे नदी आहे, जंगल आहे, वगैरे सगळं सगळं. आणि त्या क्षणी माता त्यांच्या डोळ्यातून त्यांना रिस्पॉन्स देत असतात, हुंकार देत असतात, आणि दोन्ही हात वर असे करतात की मला उचलून घ्या, मला तुमच्या बरोबर यायचंय. त्या खाणा खुणा, त्या ओठांची हालचाल, त्या डोळ्यांची बोली भाषा, त्या चेहऱ्यावरचे जे एक्सप्रेशन्स आहेत, ते सगळ्यातून माता सांगते की मला उचलून घ्या, मला उचलून घ्या. पाय अशी दुडू 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 हलवायला लागतात. आणि त्याच क्षणी माता सुनेना, अगं सीते बेटा, बाबांना निरोप दे. जनक महाराज मात्र हळूच तिला उचलून घेतात आणि मातेला सांगतात, सीताला माझ्या बरोबर यायचंय, मी तुमचा निरोप घेतो आणि सीतेला घेऊन जातो. अहो, ते तान्हं लेकरू आहे, त्याला कसं तुम्ही नेणार? आणि तिचा सांभाळ कोण करणार? तिचा सांभाळ मी व्यवस्थितपणे करू शकतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. ठीक आहे, तुम्हाला तिला न्यायचंच आहे तर उषाला आणि मीनाक्षीला घेऊन जा. आणि मग उषा आणि मीनाक्षी माता सीतेच्या बरोबर रथात बसतात. हा रथ चालायला लागतो आणि आता सगळीकडे गावभर बातमी जाते, राज्यभर बातमी जाते की जनक महाराज आपल्या लेकीला घेऊन येतात आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तिचं स्वागत होतं. प्रत्येक ठिकाणी ते आपल्या बाबांना म्हणत असतात, बाबा घासभर तरी खाऊन जाओ, भाजी भाकरी तरी खाऊन जाओ. आणि या आग्रहास्तर बाबांना उतरावं लागतं, त्यांची भाजी भाकरी खावी लागते. प्रत्येकाचा शब्द बाबा कसे राखत होते हे आपल्याला कळतं, की महाराज असून गरिबाच्या घरात जाऊन भाजी भाकरी खाणं, त्यांना आशीर्वाद देणं, त्यांची विचारपूस करणं, हे बाबा कसे संबंध ठेवत होते आपल्या राज्यातल्या प्रत्येकाशी. आणि मग माता हळूहळू ती वेस ओलांडतात आणि ऋषीपुत्र आता वेसीवरच स्वागत करायला उभे असतात. ऋषीपुत्रांना विशेष आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांना ठाऊक असतं माता सीता येते. आणि मग सगळी जय्यत तयारी तिथं झालेली असते. एक छान कुटी सजलेली असते आणि दुसरी खूप थोडेसं दूरवर जनक महाराजांची कुटी. मग या कुटीत उषा, मीनाक्षी आणि सीतामाता अशा तिघी. आता इथे रात्री जेव्हा झोप येते, सीता आता थकलेली आहे, तिला झोपवायला हवं. एक छान छोटासा बिछाना केला जातो, तिथे सीतेला ठेवलं जातं आणि उषा तिच्या बाजूला झोपते. गाणं गात असते की सीतेनं आता लवकर झोपावं. गाणं गाता गाता उशीला झोप लागते. पण सीता माता झोपते तसही. आणि थोड्या वेळाने मीनाक्षीला जाग येते. सीता झोपली असेल नाही म्हणून बाळाला जसं आपण घडी घडी बघतो ना बाळ कसं आहे, तसंच मीनाक्षी बाळाला बघायला येते. अरे, बिछाण्यात सीता नाही, कुठे गेली, कुठे गेली सीता माता, सीता माता माता करून मीनाक्षी त्या कुटीच्या बाहेर येते. अंगणात कुठेच माता सीता नसते. काय झालं? घाबरून उषा पण बाहेर. अगं काय झालं मीनाक्षी, सीता कुठे नाही दिसत, कुठे गेली असावी? आणि मग त्या दोघी, त्यांना दिसतो समोरच्या कुटीत प्रकाश. त्या हळूहळू त्या कुटीच्या दिशेनं चालत येतात. आता माता सीता कुटीत नाही, अंगणात नाही, तर इथं तरी बघावी म्हणून त्या दोघी
त्या दरवाजात, कुटीच्या दरवाजात हळूच येतात. मीनाक्षी थोडं पुढे येते. जनक महाराज आणि सगळे ऋषी ध्यानात मग्न असतात. तोच जनक महाराज आपले डोळे उघडतात आणि प्रसन्न मुद्रेनं मीनाक्षीकडे बघतात. तिला खूण करतात येण्याची. ती जशी जवळ जाते तसे कोपऱ्यात तिला घेऊन जातात आणि दाखवतात माता सीतेला. बघ, इथे माता सीता झोपल्या आहेत. आणि तिला आश्चर्य वाटतं की सीता कशी काय आली इथे. कारण महाराजांच्या चेहऱ्यावर अजून एक आश्चर्य असतं आणि ते म्हणतात की सीता आपल्या पावलानं चालत आली. वर्षही व्हायचंय आणि सीता पावलांनी चालत आली. अरे बापरे. आता तू तिला तिथे झोपू दे, तुम्ही तुमची काळजी घ्या, हिची काळजी करू नका. आणि आता माता सीता तिथंच झोपतात. दुसऱ्या दिवशी सगळ्यांना लक्षात येतं की ती जंगलाच्या वाटेकडे बघत असते आणि जंगलाच्या वाटेकडेच दुडूदुडू धावत असते. त्या रात्रीपासून माता सीता सगळीकडे दुडूदुडू धावतात. इतकं गोड वाटतं तिचं ते धावणं सुद्धा. सगळ्यांची नजर तिच्याकडेच असते. अगदी नजर ठरत नाही असं ज्याला आपण म्हणतो ना, सगळे तिला बघत असतात. तिचे ते छुमछुम पैंजण, तिच्या हातात जे फुलांचे काही गजरे बांधलेले असतात, पायात बांधलेले असतात, मग ते कसं कसं त्याचा सडा पडतो, कसा सुगंध येतो, तिच्या त्या गोंडस हालचाली. सगळ्यांचं लक्ष हे सीतेकडेच असतं. आणि सीता तर आता सतत त्या जंगलाच्या दिशेने पाहत असते आणि तिकडे जाण्याचा प्रयत्न करते. एक दिवस अशीच जंगलाकडे जाण्याच्या प्रयत्नात असताना मीनाक्षी तिला पटकन उचलून घेते. त्यावर जनक बाबा तिला म्हणतात, तिला शोध घेऊ दे, तिला थांबवू नको. ती अवाक होते. बाबा असं कसं म्हणतात ते की तिला शोध घेऊ दे. त्याच्यानंतर ते म्हणतात की तिला जे शोधायचंय ना ते तिला शोधू दे. बाबा, पण एवढ्या मोठ्या जंगलात ती एकटी जाईल, मी तिच्या मागे जाऊ? हो जा, पण अंतर ठेवून जा. तिला हवी असलेली मोकळीक तिला दे. याच्यातून किती एक गूढ अर्थ आहे की तिला हवी असलेली मोकळीक दे. किती लहान लेकरू येते, पण बाबांची दृष्टी बघा लेकीकडे बघण्याची. आज आपली मुलं आपल्याला म्हणतात की मला स्पेस दे. आम्हालाही एक स्पेस हवाय ना, पण आपलं त्यांच्यात जे इंटरफेअर करण्याची गोष्ट आहे ती खूप वाढलेली आहे असं आपल्यालाच कुठेतरी वाटतंय. आणि तो स्पेस, ती मोकळीक, जनक बाबा आपल्याला ही दृष्टी देतात की लेकराला जेव्हा त्याला मोकळीक हवी आहे त्याला ती मोकळीक द्यावी. जंगलात झाडाआड ती फिरत असते. तिची छोटी छोटी पावलं ते जंगल तुडवत असतं. आणि आता ती कुठे जाते? मीनाक्षी तिच्या मागं मागं असते. मग एका झाडामागे एक पशु पडलेलं, एक जनावराचं छोटं पिलू असतं. ते पिलू पडलेलं असतं आणि त्या पिलाला कसं तरी ती आपली उचलून घेते आणि ते घेऊन धावत 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 आपल्या जनक बाबांकडे येते. बाबा तिथे काही ऋषीपुत्रांना काहीतरी सांगत असतात. सीता त्यांच्या मांडीवर त्या जनावराला ठेवते आणि डोळ्यानं सांगते की याच्यावर इलाज करा. बाबा लगेच त्याला हळद लावतात, काहीतरी काढे लावतात, त्याच्या पोटात घालतात, त्याला एक पट्टी लावून देतात, एक छोटासा बिछाना तयार करतात. त्या बिछाण्यात त्या जनावराच्या पिलाला ठेवतात. रात्रभर ते पिलू तिथंच असतं, पण दुसऱ्या दिवशी ते पिलू मरण पावतं. मात्र माता सीता या शांत असतात. आणि आता जंगलातही त्यांना जायचं नसतं, कारण त्यांना जे शोधायचं होतं ते त्या पिलाला त्यांनी शोधलेलं असतं. याच्यानंतर पुढची गोष्ट घेते की आता सीता या थोड्या मोठ्या झाल्या असतात
आणि जेव्हा राजवाड्यात येतात तेव्हा मातेला ती आणखीनच मोठी वाटते. ती म्हणते तान्हं बाळ इथून गेलं होतं, आता लेकरूहून या राजवाड्यात वापस आलं. जंगलातल्या सगळ्या गोष्टी या दोघी मातेला सांगायला लागतात की नेमकं काय झालं, कसं झालं, एका रात्रीत सीता कशी चालायला लागली. आणि काही दिवस, काही वर्ष जात नाही, तोच बाबा पुन्हा सांगतात की सीतेला पुन्हा त्या जंगलात जायचंय. आणि पुन्हा काही वर्षांनी सीतेला घेऊन ते त्या जंगलात जातात. आता सीतामाता थोड्या मोठ्या असतात, म्हणजे लहानच असतात, पण लहानपणच असतं, अगदी काही वर्षांचा, 3-4 वर्षांच्या असाव्या. आणि मग त्या तशाच स्कूटीमध्ये आपल्या उषा आणि मीनाक्षी बरोबर राहायला लागतात. एक दिवस वडिलांना सांगतात, मला जंगलात जायचंय. मीनाक्षी विचारते, मी जाऊ? मग मीनाक्षी आणि उषा त्यांच्या मागोमाग त्या जंगलात जातात. वाट तुडवत असतात. कुठे जातात, काय हवंय, माते आपण वाट विसरून जाऊ. सीता त्याच्यावर हसते आणि म्हणते की मला जी गोष्ट हवी आहे ती मिळाली कुठे अजून, ती मिळाल्याशिवाय तर आपण नाही जायचं. आणि शोधत असते, माते काय हवंय, कुठे काही प्राणी, जनावर यांना शोधताय का? अगदी आपल्या डोक्यानं खुणवतात नकारात्मक की नाही, मला काहीतरी वेगळं शोधायचंय. आणि मग एक झरा असतो, त्या झऱ्याच्या जवळ जातात. तिथे पाणपक्षी असतात. त्या पाणपक्ष्यांच्या जवळ जातात आणि त्यांना हात जोडतात. थोड्याच वेळात त्या झऱ्याजवळ जातात. तिथले काही कंदमुळं असतात, ते उपटून घेतात. आणि ही छोटी सीता ते कंदमुळं घेऊन खजाना मिळालाय असं तिच्या चेहऱ्यावर तो आनंद असतो. आणि ती जनक महाराजांच्या तिथे जाते. जनक महाराज ऋषीपुत्रांशी बोलत असतात आणि तोच माता सीता त्या ऋषीपुत्राला ते कंदमुळं देते. ही तुमच्यासाठी. माता सीते, मी तुझा खूप आभारी आहे ग, की तू माझ्या भावना जाणतेस. पण काय झालंय, कशासाठी देतेस? हे तुमच्या पोटाच्या दुखण्यासाठी. अरे बापरे, हिला कसं कळलं की माझं पोटाचं दुखणं आहे? आणि आश्चर्यानं तो तिच्याकडे बघत असतो आणि म्हणतो की ही गोष्ट माझ्या बायकोशिवाय कुणालाच माहिती नाही की माझ्या पोटाला खूप त्रास आहे, वेदना आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून मी हे अनुभवतोय. हे तुला कसं कळलं? त्यावर त्या नुसत्याच हसतात आणि सांगतात की हे उकळून याचं पाणी तुम्ही प्या, म्हणजे तुम्हाला 3 दिवसात बरं वाटेल. आणि खरंच त्या ऋषीपुत्र 3 दिवस ते कंदमुळं घेतात. त्यांना बरं वाटतं. त्यांच्या पोटाचं दुखणं चाललं जातं. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की मातेला हे कसं कळलं. एक गूढ रहस्य, पण मातेला सगळंच कळत असतं. मीनाक्षीला जास्त उत्सुकता असते की अगं माते, ते जे पक्षी होते, पाणबुडे पक्षी, त्यांच्याशी तुम्ही बोलत होत्या का, संवाद साधत होत्या का, त्यांना काही विचारलं का तुम्ही? त्याच्यावर सीता हसून म्हणते, हो, कंदमुळ्यांचा पत्ता विचारला. म्हणजे पशु पक्ष्यांशी त्या कशा बोलायच्या आणि कशा औषधं शोधायच्या हे आपल्याला तिच्या बालपणापासून कळतं, की ज्या गोष्टी आपल्याला कधीच कळल्या नव्हत्या. जाताना ऋषीपुत्र त्यांना खूप खूप धन्यवाद देतात की सीते, गेल्या कित्येक वर्षांपासून मी हे दुखणं भोगत होतो ग, पण आता तुझ्यामुळे माझ्या या वेदना कायमच्या गेल्यात. महाराजांना खूप आनंद होतो की लहानशी सीता कशी पटकन गेली, तिनं औषध आणलं आणि ऋषीपुत्राला बरं केलं. आता घरी राजवाड्यात जेव्हा ते पोचतात तेव्हा ही गोष्ट सुनैनांना सांगतात. खूप कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर असतं. आणि माता सुनैनांना तर खूप काळजी वाटते आणि चिंता की आता कसं होईल. का ग, काय झालं, प्रसन्न दिसत नाहीस?
त्याच्यावर माता हसतात आणि म्हणतात, अहो, आता ही बातमी सगळ्या दूर पसरेल आणि सगळ्या गावागावातले राज्यातले लोक सीतेकडे येतील औषधं मागायला. तिचं निरागस बालपण हरवून जाईल हो. कसं मिळेल तिला तिचं बालपण? कसं मिळेल? जनक महाराजांचं एक वाक्य ऐकून आपण थक्क व्हाल. ते म्हणतात, तू जे म्हणतेस ते बरोबर आहे, पण आपण तिला कुठेही थांबवू शकत नाही. तिला तिचं जगू दे, तिला तिचा शोध घेऊ दे आणि तिला तिची सेवा करू दे. मला वाटतं इथेच आपण थांबावं. 9:06 झालेत आणि या अद्भुत गोष्टी ज्या आहेत याच्यात इतकी ऊर्जा आहे की या ऊर्जेनं आपले सगळे समस्या, प्रॉब्लेम्स, प्रश्न दूर झाल्यासारखं तुम्हाला या सीतायन होता होता जाणवेल की माझ्या सगळ्या ज्या समस्या होत्या त्या पूर्ण गेल्या आहेत. कारण हे पृथ्वी तत्व आहे आणि पृथ्वी तत्व जेव्हा मजबूत होतं तेव्हा सगळ्या समस्या दूर जातात. तर असे चमत्कार घडणार आहेत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते, आपले व्हिडिओज नेहमी जरा खुले ठेवले तर बरं होईल. मला तुमचे सुंदर चेहरे दिसतील. मी पोचते ना आपल्यापर्यंत. थँक्यू व्हेरी मच. आपल्याला विनंती करते की आपले सुंदर डोळे हळुवारपणे मिटून घ्यावे. एक घोट पाणी पिऊन घ्यावं. ममता माता, आपली कुठे बाळ? झोपलं की जागा आहे? अरे किती गोड, किती गोड माता सीता. छाया तर झोपली आहे. तुम्ही जसं सीता माता झोपली आहे ना, तशी ही पण आपली माता झोपली. म्हणूनच म्हटलं तिचं दर्शन देऊन द्या सगळ्यांना. आणि जंगलाच्या वाटेकडेच दुडूदुडू धावत असते. त्या रात्रीपासून माता सीता सगळीकडे दुडूदुडू धावतात. इतकं गोड वाटतं तिचं ते धावणं सुद्धा. सगळ्यांची नजर तिच्याकडेच असते. अगदी नजर ठरत नाही असं ज्याला आपण म्हणतो ना, सगळे तिला बघत असतात. तिचे ते छुमछुम पैंजण. सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, अद्भुत गोष्टी घडणार आहेत. या घटनेची साक्षीदार आपण आहात. एकदम शांत व्हा. आपले सुंदर डोळे, आपण स्वतः माता सीता आहात या भावात, किंवा आपण स्वतः श्रीराम आहात या भावात आपले सुंदर डोळे मिटा. आपल्याला जाणवेल आपल्यातील ऊर्जा. ही ऊर्जा प्रचंड मोठी आहे. आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम. पहिला संकल्प करा मास्टर्स, आपल्या आईवडिलांसाठी की कळत नकळतपणे माझ्याकडून अनंत जन्मात काही चुका झाल्या असतील, काही अपराध झाले असतील तर मला क्षमा करा. मी मला क्षमा केली आहे, आपणही मला क्षमा करा. सगळ्यात पहिलं रहस्य की जोवर आपली आई आपल्या बाजूनी असते, तिचे आशीर्वाद असतात, हे जग आपलं आहे हा विश्वास ठेवा मास्टर्स. कुठे अंतर आलं असेल तर ते अंतर मिटलेलं आहे हा भाव ठेवा. याच क्षणी स्पंदनांना महसूस करा. मूलाधारात प्रचंड ऊर्जा निर्माण झालेली आहे.
दुसरा संकल्प करा, आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. अनंत जन्मात कळत नकळतपणे गुरुतत्वाबद्दल माझ्याकडून जर अपराध झाले असतील तर मला क्षमा करा. कुठे तुलना केली असेल, कुठे चुकीचं बोललं असेल, अपशब्द वापरले गेले असतील तर मला क्षमा करा. व्हायब्रेशन्स आणखीन वाढलेत मास्टर्स मूलाधाराचे. तिसरं वाक्य बोला मास्टर्स, मी मला क्षमा केलेली आहे आणि आपणही मला क्षमा केलेली आहे. संपूर्ण लक्ष मूलाधाराकडे. ब्रह्मांडातील सगळी ऊर्जा आपल्या पावलापासून शरीरभर पसरलेली आहे. पुढचं वाक्य बोला मास्टर्स. मी या ब्रह्मांडीय ऊर्जेशी पूर्णपणे जोडल्या गेलेली आहे. याच क्षणी ब्रह्मरंध्रातून ऊर्जेचा स्रोत आपल्या शरीरभर पसरलेला आहे मास्टर्स. जस्ट इमॅजिन, कल्पना करा आणि महसूस करा. जोवर आपण विचार करत नाही तोवर त्या ऊर्जेशी आपण जोडल्याच जात नाही. ब्रह्मरंध्राची द्वारं उघडल्या गेली आहेत आणि सगळी ऊर्जा ज्यांना ज्यांना जिथे जिथे गरज आहे तिथे तिथे त्यांना ती मिळते. संपूर्ण ऊर्जा शरीरभर पसरलेली आहे. ज्यांचे पाय दुखतात आहे, मांड्या दुखतात आहे, हात दुखतोय, खांदा, स्पाईन, हार्ट, जिथे जिथे प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे तुम्ही जाणताय मास्टर्स की ऊर्जा पसरलेली आहे. हिलिंग हे आपोआप होतंय. कोणाला डोळ्यात त्रास आहे, डोळे भरून येतात, वारंवार पाणी येतं, कानाने ऐकू येत नाही, त्यांना सुद्धा जाणवतंय प्रचंड ऊर्जा कानात, डोळ्यात, ब्रेनमध्ये, लेफ्ट अँड राईट ब्रेन, मानेच्या तिथे बघा, स्पाईन बघा, सगळीकडे ऊर्जा जाणवते. ऊर्जेचा धबधबा आहे जो आपल्या ब्रह्मरंध्रावर आणि संपूर्ण शरीरभर. शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. और चलते चलो मेरे दोस्तों, और शांत और सहज और शांत. अजून शांत व्हा. अजून शांत. राम
आपण प्रार्थना करतो आहोत आपल्या गुरूंकडे. आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. झऱ्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी. वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे. गंध धुंद वारे. चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे
आईबाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट. जागे झाले सारे पाय वाटा. तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा. रान फुले लेवून सजल्या या हिरव्या वाटा. या सुंदर यात्रेसाठी या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. मोर केशराचे झुलती पहाटे सदारी. झऱ्यातूनी दिडदा दिडदा वाजती सतारी. वाजती सतारी. सोहळ्यात सौंदर्याच्या सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. शांत शांत उत्तर रात्री मंद मंद तारे. तुझे प्रेम घेऊन येती गंध धुंद वारे. गंध धुंद वारे. चांदण्यात आनंदाच्या चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी. सूर लावू दे रे तुझे गीत गाण्यासाठी.
राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम। राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम, राम राम जय राजा राम, राम राम जय सीताराम।
स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् सर्वेषां स्वस्तिर्भवतु सर्वेषां शान्तिर्भवतु सर्वेषां पूर्णं भवतु सर्वेषां मङ्गलं भवतु मास्टर्स, एका खोल ध्यानानंतर आपण घेतलेल्या अनुभूतीसाठी सर्वप्रथम धन्यवाद देऊया. आपल्या आईवडिलांना धन्यवाद, आपल्या सगळ्या गुरूंना धन्यवाद, श्रीराम सीता मातेला धन्यवाद, सूर्यनारायणाला धन्यवाद. श्वासावर यावं मास्टर्स, छेदने तिकडे यावं. ज्यांना सहज शक्य आहे त्यांनी यावं. ज्यांना वाटत असेल आपण ध्यान कंटिन्यू करावं त्यांनी ध्यानात राहावं. आपले दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5 4 3 2 1 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होत आहे. या विश्वात ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी लोक आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, स्त्रिया, मुली, आम्ही सगळेजण सुरक्षित आहोत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. पृथ्वी माता आनंदित आहेत. प्लॅस्टिक इथनं हटलं आहे, दूर दूर गेलं आहे, त्याचं निर्मूलन झालं आहे. धरती माता खूप प्रसन्न आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. दोन्ही हात आपल्या डोक्यावर. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. एक सुंदर हसू आपल्या चेहऱ्यावर अँड आपल्याला थोडी शाबासकी द्यायची आहे आणि म्हणायचे ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. सगळ्यांना माझा नमस्कार. रजा मागते. आपला दिवस आनंदात सुरक्षित जाऊ. खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय श्रीराम.